तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय, सिद्धिविनायकाची ही दृश्य आपल्याला दिसतायत। अनेक भाविक मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा सकाळपासून दाखल झाले आहेत आणि भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसतेय। मुंबईकरांचं आराध्य दैवत म्हणून सिद्धिविनायकाकडे पाहिलं जातं आणि याच बाप्पाच्या दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात व्हावी, जेणेकरून नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं जाईल, यशाचं जाईल, हीच प्रार्थना घेऊन मुंबईकर बाप्पाच्या चरणी लीन होताना दिसतायत। अगदी पहाटेपासूनच लांबच्या लांब रांगा सध्या दादरच्या या सिद्धिविनायक मंदिरात दिसतायत। सिद्धिविनायक बाप्पाचं हे मनमोहक असं दृश्य साम टीव्हीवरती तुम्ही पाहताय। अगदी लाईव्ह दर्शन तुम्ही सिद्धिविनायक बाप्पाचं सध्या घेऊ शकताय। बाप्पाचा जयघोष केला जातोय। अनेकांनी बाप्पाच्या आवडीच्या दुर्वा, जास्वंदाचं फूल हे सर्व घेऊन पूजेसाठी सध्या ते गाभाऱ्याकडे जात आहेत। गाभाऱ्यात जाऊन बाप्पाच्या मनमोहक मूर्तीला, मनमोहक दृश्याला आपल्या डोळ्यात सजवण्यासाठी सुद्धा भाविक आतुर झालेला पाहायला मिळतंय। आणि एका पद्धतीनेच आपण पाहतोय लांबच्या लांब रांगा सध्या सिद्धिविनायक मंदिरात दिसताय आणि मंदिर प्रशासनानेही त्यानुसार सोय सुद्धा केलेली आहे, सोयी सुविधा केलेल्या आहेत। भाविकांना सुलभ दर्शन व्हावं म्हणून ही संपूर्ण सोय विश्वस्त मंदिराकडून, विश्वस्त समितीकडून करण्यात आली आहे।